नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. सगळ्यात पयलीं भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्यो इंडिपेंडन्स डेच्यो सगळ्या गोंयकारांक सगळ्या भारतीयांक खूप खूप शुभेच्छा. आयच्या ह्या इंडिपेंडन्स डेचे खाशेलेपण म्हटल्यार राज्य स्तराचेर मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय स्तराचेर पंतप्रधान असे दोनूय जे राज्याचे आणि राष्ट्राचे मुखेली हे देशाक आणि राज्याक संबोधून आपले भाषण दितात आणि त्या भाषणांतल्यान फुडल्या पुराय सरकारच्या दिशेची सरकारच्या विजनाची माहिती ही लोकांक मेळटा आणि त्या खातीर आयज दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे भाषण जालें जाल्यार गोंयांत आमच्या राजधानी पणजेंत गोंय राज्याचे मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांचे भाषण जालें. आमी पयल्या सुवातेर मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या भाशणाचेर आयज चर्चा करतले आणि मागीर आमी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्याय भाशणाचेर उपरांत दुसऱ्या एपिसोडात चर्चा करतले आणि ह्या चर्चे खातीर आमच्या वांगडा आसात डॉक्टर मनोज कोटवाळे, एक एज्युकेशनिस्ट आणि पॉलिटिकल एनालिस्ट. मनोज बाब, येवकार तुमकां ह्या कार्यावळीक. थँक्यू किशोर. मनोज बाब, पयले सुवातेर इंडिपेंडन्स डे स्वातंत्र्य दीस आणि त्या स्वातंत्र्य दिसाचे भाषण हाका एक वेगळे महत्व दोतोर प्रमोद सावंत हांच्या नदरेंतल्यान आसा. ते इतल्याच खातीर की जेन्ना ते सभापती असले आणि राज्याचे मुख्यमंत्री हे मनोहरबाब पर्रीकार असले तेन्ना ऑगस्ट 2018 ह्या वर्सा मनोहरबाब पर्रीकार हांका ट्रीटमेंटा खातीर अमेरिकेक वचचे पडले आणि तांच्या गैरहजेरीन 15 ऑगस्टाचे झेंडावंदन कोण करतलो आणि मुख्यमंत्र्याचे भाषण कोण करतलो असो एक राजकीय प्रसंग निर्माण जाल्लो. त्या वेळार त्या झेंडावंदनाचो आणि ते भाषण करपाचो मान हो त्या वेळा वयले गोंय विधानसभेचे सभापती म्हणून डॉक्टर प्रमोद सावंत हांकां फावो जाल्ले आणि तो मान फावो जाल्या उपरांत एक स्पष्ट मेसेज, एक स्पष्ट संदेश पॉलिटिकली गेलो की मनोहर पर्रीकार हांचो वारसदार हो दोतोर प्रमोद सावंत हेच आसतले आणि निमणे तशेंच घडले. मनोहर पर्रीकार हांच्या उपरांत दोतोर प्रमोद सावंत हांच्याकडे गोंय राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा आयली. आता 2018 ते 2026 पुरायपणान कंटिन्युअसली दोतोर प्रमोद सावंत हे 15 ऑगस्टाचो झेंडावंदन करतात आणि 15 ऑगस्टाचे भाषणूय दितात. आयच्या भाशणान आमी वेगवेगळ्यो गजाली पळयल्यो. स्पेशली ज्या विशयाचेर तुमी आमी फाटले 2-3 एपिसोड चर्चा केली ते म्हटल्यार जेन झी. आता ज्याच्या त्याच्या तोंडातले जेन झीचो उल्लेख जावपाक लागला. दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी उल्लेख केलो आणि गोंयांत मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी बीन तरणाट्यांक जेन झीक संबोधीन वेगवेगळे विशय मांडलेले आसात. मनोज बाब, आमी सुरवात करूया आयच्या मुख्यमंत्र्याच्या ओव्हरऑल भाशणा वयल्यान. पयलो प्रश्न म्हटल्यार आयचे भाषण जे मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केला त्या भाशणाकडे तुमची पहिली प्रतिक्रिया, तुमचो पयलो रिस्पॉन्स कितें? थँक्यू किशोर. सगळ्यात पहिली सगळ्या व्ह्युअर्सांक हॅपी इंडिपेंडन्स डे. किशोर, हांवें स्पीच कंप्लीट वाचली. तू जसो म्हणटा की स्पीचान गोंयची फुडली रोड मॅप, तेतूर गोंयचो चडसो फुडलो रोड मॅप असो काय दिसूंक ना. तेतूर फक्त की ह्या सरकारान ज्यो पॉलिसी केल्यात आनी ह्या पॉलिसीन तांचे कितें अचिवमेंट जाला हे चडशे डिस्कस केलेले आसा. सो पहिली प्रतिक्रिया म्हणजे सरकारान सगळीकडे आपली म्हणजे पॉझिटिव्हली जे दाखयले नंबर्स दाखयले तेजेर एक जशे पिक्चर दाखयला तशें काय म्हाका तरी पळयलें जाल्यार बारीकशे एनालिसीस केल्यार तशें पिक्चर एके सायडीन पळोवन आमी कांय कन्क्लुजन करूं शकना. सो एनिवेज आमी जशें ताणें म्हटलां की आमकां गोंयाक मातशें लिबरेशन मातसो लेट जालो 1961 उपरांतच. सो सगळ्या सरकारांनी आपापल्या भाशेन काम केलां आनी जाता तितली उदरगत केल्या. पण प्रामुख्यान मागीर ताणें म्हणटा म्हटलां की लास्ट 12 वर्सांत मात्र आमी खरो कितें जो हे आसा डेव्हलपमेंट म्हणटा न्ही
तो लास्ट 12 वर्सां जाला असो ताणें क्लेम केला आणि तेच 12 वर्सांचे कितें तांच्यांनी उदरगतीक लागून गोंयाक लागून दिलेले कॉन्ट्रिब्युशनाचो सगळो रिपोर्ट आसा तो आयच्या स्पिचीन पळोवपाक मेळटा. सो विकासाचे नवे शिखर आमी हे 12 वर्सांनी गाठला अशें म्हणटा. सो आता हे डिस्कशना उपरांत पळोवया प्रत्येक एक थोडे पॉयंट्स पळोवया आणि मागीर व्ह्युअर्सांनी लोकांनी दोन्ही भाशेन विचार करून पळोवपाचे. मनोज बाब, एक गजाल म्हटल्यार जेन्ना पॉलिटिकली भाशण करतात मुख्यमंत्री जावं नाजाल्यार सरकारांतले वेगवेगळे मंत्री आमदार जावं, तेन्ना ते सदांच म्हणत असतात की फाटल्या 50 वर्सांत गोंयचो कांयच विकास जावना. जो कितें विकास जाला तो ह्या 14 वर्सांत विकास जाला म्हणून. पूण आयज नशीब मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाशणांत उल्लेख केला की 1961 उपरांत जी सरकारां आयलीं त्या सरकारांनी गोंयच्या विकासाक उदरगतीक आपलें योगदान दिलें. पूण खरो विकास म्हणटा तो ह्या 12-14 वर्सांनूच जाला अशें तांचें म्हणणें आसा. आतां आमी पयले गजालीचे कडेन येवया, तो म्हटल्यार फायनान्स. अर्थकारण राज्याचे आणि देशाचे हे सगळ्यात व्हडली गजाल असता. मुख्यमंत्र्यांनी स्पेशल उल्लेख केलो की फाटले 6 म्हयने राज्याक रीण काडपाची गरज पडोंक ना. आता आमचेर ऑलरेडी रीण आसा ही गजाल वेगळी, ते रीण फारीक करतात सरकार, पूण नवे रीण सरकारान ह्या 6 म्हयन्यान काडूंक ना. आणि दुसरी गजाल फिस्कल मॅनेजमेंटाच्या बाबतीत नीती आयोगान राज्याची तोखणाय केल्ली आसा आणि जे टॉप स्टेटी आसात तातूंत भितरूय गोंयचो आस्पाव जाल्लो आसा. म्हणटकूच आपल्या फिस्कल मॅनेजमेंट आणि फायनान्शियल मॅनेजमेंटाचे कौतुक जे मुख्यमंत्र्यांनी केला, त्या बाबतीत तुमचो अभ्यास आणि तुमची प्रतिक्रिया कितें? पण एक 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 सिंपल लोकांक कळपाक जाय म्हणून सांगता पळय. जर लास्ट 6 म्हयन्यांनी जर सरकारान आपले कार्यक्रम करपाक लागून जर लोन घेवना आसतात, पण टोटल जर सध्या सरकाराचेर कितले लोन आसा हो अभ्यास करपाक जाय. आसा टोटल लोन 30,945 crore. 30,945 crore. सो ऑन एन एव्हरेज प्रत्येक मनशाचेर जवळजवळ 2 लाख रुपया लोन आसा. आणि गेली 5 वर्सां जर ओके कॅगाचो रिपोर्ट आणि नीती आयोगाचो जो रिपोर्ट आसा म्हणटा की आमी रेव्हेन्यू सरप्लस आसा, तशें जाल्यार हे लोन प्रायव्हेट मार्केट किंवा प्रायव्हेट लोन घेवपाची कसली गरज पडल्या हेजो म्हणजे मुख्यमंत्र्यान किंवा त्यांच्या ऑफिसरांनी सिंपल भाशेन लोकांक सांगपाचे. अशें नीती आयोगाचो रिपोर्ट कॅग रिपोर्ट अशें म्हणटा जाल्यार हे लोन आसपा जायना अशें आमी सिंपल लोक म्हणटले की लोन कित्याक काडला तर. आणि दुसरी गजाल एके सायडीन ताणें तेय म्हटलें की 2050 कोटी हे हिस्टोरीक अशें एसिस्टन्स सेंट्रल गव्हर्नमेंटान आमकां इन्फ्रास्ट्रक्चराक लागून दिला. आता हेही लक्षात घेवपा जाय की हे लोन फुकट न्ही. हे लोकांक दिसता कितें सेंट्रल गव्हर्नमेंटान असिस्टंट दिलो, फायनान्शियल असिस्टंट 2000 कोटीचो दिलो, पण एक लक्षात घेवपाक जाय हे 50 वर्सां इंटरेस्ट फ्री लोन असता. म्हणजे येणाऱ्या फुडल्या गोंयकारांचेर हे लोन आसाच. सो हे पेपराचेर रेव्हेन्यू सरप्लस दाखयलो आणि फंड पेटीचेर आमी पळयले जाल्यार 30,000 कोटी लोन आसा. सो हे फक्त एक दाखोवपाची दिशाभूल हे कळ्ळें न्ही. ऍक्च्युअल लोन आसा ते आसात न्ही. जर तुजो रेव्हेन्यू सरप्लस आसा लोन घेवपाची गरजूच पडची ना न्ही. म्हजे कडेन पयसो जर आसा जाल्यार हांव बँके कडेन वचून लोन घेवचो ना. म्हणजे हांव म्हजें सांगता की म्हाका जर कितें करपा जाय, गाडी घेवपा जाय आनी कितें घेवपा जाय जाल्यार म्हजे कडेन पयसो आला हांव लोन कित्याक घेतलो. सो हे इट इज एब्सोल्युटली इट डजंट मेक हे कितें एक क्लॅरिटी मेळना हेतून कळ्ळें न्ही. लोन आसा हे बरोबर. सो फिस्कल मॅनेजमेंट आणि फायनान्शियल मॅनेजमेंट हो सगळ्यात सरकारातलो महत्वाचो विषय असता आणि मुख्यमंत्री हे स्वतः फायनान्स मिनिस्टर असल्या कारणान तांचे मुखेलपणान ह्याच्याकडे लक्ष आसपाक जाय. आता 6 म्हयने सरकारान लोन काडूंक ना ही खरी अजाप जावपा सारकी गजाल आसाच. म्हणून जशें तुम्ही सांगले की ऑलरेडी 30,000 कोटीचो लोन कर्ज हे ऑलरेडी गोंयच्या माथ्यार आसा आणि ती आयचे आमी फारीक करतले आणि आमचे भुरगे फारीक करतले अशी नेमकी ती परिस्थिती आसा. आता एकीकडे सरकार म्हणटा की सरकारान लोन काडूंक ना आणि दुसरीकडे सरकार ज्या तरेन खर्च करता ते जर आमी पळयत जाल्यार खर्चाच्या बाबतीत एक नवे धोरण सरकारान राबयला. ते धोरण म्हटल्यार कितें
ती खंयच्याच गजालीक आता टेंडर बिंडर काडपाची गरज पडना. सरकाराक दिसता, सरकार खर्च करता आणि मागीर मंत्रिमंडळ बसकेन ताका एक्स पोस्ट फॅक्टो म्हणून ताका एप्रुवला दिता. आता एक सांगचीच जर गजाल जाली जाल्यार इव्हेंटाच्या नांवार सध्या ज्या तरेन धुमशाणां सुरू आसात ती जर पळयत जाल्यार अशें दिसता की जग मारीत आमच्या कडेन 30,000 कोटी आमच्या लोन आसपाची गरजूच ना. सरकारा कडेन इतको पयसो आसा की दर 2 दिसांनी सरकार एक माटो घालता. त्या माटवान कितें तरी कोणाक तरी नाचयता, नाचयले जाल्यार नाचयले, ना जाल्यार त्या माटवान कोण मुसूक सुद्धा वचना आणि तेचेर लाखांनी आणि कोट्यांनी सरकार खर्च करत आसा. तर ह्या गजालीक फिस्कल मॅनेजमेंट म्हणटात काय सरकारची अर्थव्यवस्था ज्या जाग्याचेर पयसो खर्च करपाक जाय त्या जाग्यार तो व्यवस्थित पद्धतीत पयसो खर्च जावपाक जाय आणि ज्या जाग्याचेर काटकसर करपाक जाय थंय ती काटकसर करपाक जाय. पूण काटकसर करच्या सुवातीक थंय फोलगां मारप आणि ज्या जाग्याचेर पयसो खर्च करपाक जाय थंय मात सरकार फंड्स ना, फायनान्शियल पोझिशन ना अशें म्हणप आणि थंय हात आकट घेवप. ह्याच्या बाबतीत हो बॅलन्स कशा पद्धतीन साधपाक जाय? पळय आता कितें ही सरकाराची पॉलिसीच तशी आसा. ते म्हणटा कितें ते इन्स्टॉलमेंटान तांचे प्रोग्राम्स चालू आसा. दूरदृष्टी अशी ना. दूरदृष्टी जर असलेली न्ही जाल्यार फक्त 12 वर्सांनी कोण व्हडली उदरगत जाला असं म्हणचो ना. पहिले जर तुझे फाउंडेशन आदल्या मुख्यमंत्र्यांनी आणि आमचो जो भाग्यविधाता गोंयाचो जो पयलो मुख्यमंत्री आसा भाऊसाहेब बांदोडकर ताणे जर ह्यो सगळ्यो गोष्टी करूंक नासलेल्यो, फाउंडेशन सारकें ना, उदरगत ऑल ऑफ सडन जावची नासली. आणि फिस्कल मॅनेजमेंट पळय ह्या सरकारचे फिस्कल मॅनेजमेंट कशें ते कॅल्क्युलेट करता आणि कशें मॅनेज करता आणि हे तुका म्हाका सर्वसामान्याच्या कॅल्क्युलेशनाच्या पलीकडे आसा ते. सो ते जे कितें करतात न्ही तेच सारखें म्हणचें पडटलें कळ्ळें न्ही. सो एक आता पळय तूं म्हणटा तसो एक फाटीं एक बिरसा मुंडाचो जो एक इव्हेंट जालो पळय जवळजवळ 5-6-7 कोटी काय कितें खर्च केले. म्हणजे तांचे इव्हेंट केले करचे पब्लिसिटीक लागून करचे. आयज ऑनलायन मिडिया इतली आसा की तुझे शॉर्टकट जाता, इतले पयशे मोडपाची गरज ना. पण तेच जर पयशे एक 5 कोटी म्हण ते खंयच्याय शेड्यूल ट्रायबचे हे आसा, गांव आसा, कम्युनिटी लोक आसा, त्यांच्या गांवांत जर खरें कितें डेव्हलपमेंट जाय आशिल्लें ते जर 5 कोटी थंय मोडलेले जाल्यार तो गांवाची कंप्लीट म्हणजे चेहरो म्हणटा तो चेंज जातलो आसलो. पण हे फायनान्शियल मॅनेजमेंट कम्प्लिटली नॉर्मल मनशांक कळपाचें ना. ते त्यांच्याच म्हणजे जे कोण पॉलिटिकल तांचे जे ऍडवायझर्स आसा किंवा त्यांचे जे कोण पॉलिटिकली समर्थक जे कोण करता तेच सांगू शकता. हे नॉर्मल मनशाक कळपाचें इट्स व्हेरी डिफिकल्ट. पळय हांगा रोडाची परिस्थिती पळय, कळ्ळें, इन्फ्रास्ट्रक्चर पळय येदो व्हडलो आमचो एक टुरिझम सेक्टर म्हणटा. आम्ही आता तुम्ही उल्लेख केलो सो आम्ही दुसऱ्या टप्प्यार येऊया तो म्हटल्यार इन्फ्रास्ट्रक्चर आणि कनेक्टिव्हिटी. आता हे सरकार हे वारंवार एक क्लेम करत असता की ज्या पद्धतीन ह्या 14 वर्सांत गोंयान इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट जाला तसो इन्फ्रास्ट्रक्चर गोंयान ह्या पयलीं केन्नाच जावंक ना. हाचो अर्थ गोंयान ह्या पयलीं खंयचेच पूल नसलेले, रस्ते नसलेले, मातयेच्या रस्ते वयल्यान आमी प्रवास करताले आणि हे सरकार येतूकुतूच सुळसुळीत रस्ते आणि पूल जाले काय कितें असो प्रश्न पडटा. आता नो डाऊट इन्फ्रास्ट्रक्चराचे प्रोजेक्ट गोंयान खूप झाले, पूण त्या इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्टाची क्वालिटी कितें आसा, त्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टाचे मेंटेनन्स कशा पद्धतीन चलता आणि ज्या कारणा खातीर ते इन्फ्रास्ट्रक्चर उबारला ताचो योग्य पद्धतीन उपेग जाता काय कितें होय तितलोच मुखेलपणाचो प्रश्न आसा. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि कनेक्टिव्हिटीच्या संदर्भात आज मुख्यमंत्र्यांनी आपल्या स्पीचीन ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख केला त्या बाबतीत तुमचे कितें म्हणणे? मुख्यमंत्र्यान प्रामुख्यान हांगा सांगला की 299 किलोमीटर हायवे कन्स्ट्रक्शन केला. जुवारी ब्रिज, मोपा लिंक रोड, बिचोली बायपास, मारगांव वेस्टर्न बायपास हे सगळे जर पळयले जाल्यार वयर तो स्टेटमेंट कितें म्हणटा पयली की गांवांतल्यान विणलेले सगळ्याक एकामेका कडेन जोडपी बरे रस्ते आणि पूल आमी बांदत आसा लास्ट 12 वर्सां. आणि जेन्ना 299 किलोमीटर हायवे कन्स्ट्रक्शन, जुवारी ब्रिज, मोपा लिंक रोड, बिचोली बायपास आणि मारगांव वेस्टर्न बायपास हेतून गांवांतले रोड कशे जाले? गांवांतले रोड आसा तशेच आसा. गांवांतल्या रोडांकडे कोण लक्षय दिना, लोक थंय पडटा, लोकांच्यो गाडयो बंद पडटा. सो हे जे कॉन्क्रीट ओके ऑफकोर्स सेंट्रल गव्हर्नमेंटाचे थोडे स्कीम आसा ज्यो नॅशनल हायवे कनेक्ट करपा जाय
ब्रीच करपा जाय. पण किशोर एक लक्षात घेवपा जाय, हे एज अ कंप्लीट बेनिफीट हो लोकलांक ना. हो कितें आसा त्या सायडींतल्यान महाराष्ट्रान ह्या सायडीन कर्नाटका जॉईन करपा जाय म्हणून ह्यो सगळ्यो गोष्टी आसा. अशें जर आसलेले, जर खऱ्या अर्थान जर सगळे टुळटुळीत आणि बरे रस्ते जर जावंक जाय तर आमी सगळ्या खेड्यापाड्यांनी गांवांनी वचा मरे. टुरिस्ट डेस्टिनेशन कलंगूट पळया, या सायडीन सगळीकडे रस्ते पळयले, इंटरनल रोडांची परिस्थिती कितें जाला ती. आणि हे जर क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन म्हटल्यार पळय, क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन हो आतां भागूच ना, कळ्ळें न्ही. सो आमी एका पावसाळ्या पयलीं रस्तो केलो न्हू की दुसऱ्या पावसाळ्या पयलीं तेजेर खड्डे पडटात, कळ्ळें. आणि रस्तो खंय केला एका सिजनान तो दुसऱ्या एका रस्तो गायबूच जाल्लो पळयला. आणि एकाच रस्त्याचेर ते पोनाकचे सगळे खरोडून काडीन आसतना वयर तेजेर कितें आसा थापीत रावप, कळ्ळें न्ही. आणि एक कंप्लीट मिसमॅनेजमेंट आसा. हे आतां लोक कितले ऍक्टिव्हिस्ट बोवाळ मारतात, फोटो सगळे काढून सोशल मिडियाचेर घालतात, पण कोणाक पडलेले आसा अशें जेन्ना एक खंयचे फंक्शन आयलें की रिपोर्ट वाचून दाखोवपाचो 299 किलोमीटर हायवे केलो म्हणून. पण आता त्यांचे कॅल्क्युलेशन सुद्धा म्हाका कळना. 299 किलोमीटर पयलीं कॅल्क्युलेशन कशें करतात, तो 4 वे आसूं 6 वे लेन आसूं, 1 किलोमीटर म्हणजे 1 किलोमीटर धरताले ते. आतां कशें 4 वे आसा न्ही जाल्यार 4 मल्टिप्लायड बाय 1 म्हणजे 4 किलोमीटर लेंथ, कळ्ळें तुका न्ही. लिनियर धरिना. सो आतांच्या सरकाराचे पॉलिसीन आणि ज्या प्रमाणे डेटा जसो प्रेझेंट करपाचो आसा न्ही, ते आपल्याक जाय तसोच डेटा रिप्रेझेंट करता. आणि तांचे कडेन तुका डायरेक्ट डिस्कशन करपाक व्हडलोसो स्कोप ना. सो एक बारीक बारीक प्रत्येक मनशान जर एक बारीक बारीक स्टडी केले न्ही जाल्यार कळटा की ग्राउंड रियालिटी कितें आसा. आणि हे भाशणांतल्यान जे नंबर मेळटा न्ही, आणि आम्ही सगळे कनेक्टिव्हिटी केलेली आसा म्हणटा आमी, अशें शक्य ना. गांवांतले आदी रस्ते, स्टेट हायवे आणि मागीर आपले डिस्ट्रिक्ट हायवे आणि गांवांतले रोड हे आदीपासून आसात, कळ्ळें. तेंचे मातशे सुद्धा जर डांबरीकरण आणि बरे जर केले न्ही जाल्यार ते 15-15 वर्सां उरता. आदी आमी पळयलेलो आसा रस्तो. पण आतां जर केले सुद्धा न्हू, लास्ट 10-12 वर्साचे हे नवीन सरकार आसा ते जर पळयले, ते कशे एका सिजनान गायब तुझे रस्ते, कळ्ळें न्ही. लो क्वालिटी, इट इज व्हेरी क्लियर कट की लो क्वालिटी काम आसता, कळ्ळें न्ही. विलेज लेवल कमिटी म्हणून असतात, तांच्यांनी ते ऑडिट करप आसता रस्त्यांचे. खंय ते ऑडिट करता, यांचोच कॉन्ट्रॅक्टर असता, यांचोच कोण सगळे, म्हणजे कोणाक कॉन्ट्रॅक्ट दिता, कोण तांचे हितसंबंध असता, काय कळना. सो ऑडिटिंग बिडिटिंग काय ना, कळ्ळें न्ही. सो इट्स व्हेरी डिफिकल्ट. ते फक्त आमी आयकपाची भाशणां ती. एड्युकेशन हो सगळ्यात महत्वाचा विषय. तुम्ही तर त्या एड्युकेशन या क्षेत्राशी डायरेक्टली लिंक्ड आसात. फाटली 8 वर्सां जरी इंडिपेंडन्स डेची भाशणां मुख्यमंत्र्याची 9 जाली, 9वें भाशण, तरी फाटली 8 वर्सां मुख्यमंत्री हे गोंय राज्याचे शिक्षण मंत्री आसा. आणि शिक्षण क्षेत्रान एक व्हडली क्रांती केली अशें सदांच हे सरकार उलयत आसता. आयजूय शिक्षण क्षेत्राचेर मुख्यमंत्र्यांनी भरपूर कितें कितें सांगला. सरकारान हें केलां, तें केलां, अशा पद्दतीन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केला, रोबोटिक्स, कोडिंग आणि कितें कितें हे वेगवेगळे विषय मुख्यमंत्री उलयल्लो आसा. एड्युकेशन क्षेत्रांत जे क्षेत्र तुमच्या खातीर सामके काळजा कडेन आसा, एड्युकेशन क्षेत्रांत ह्या 14 वर्सांत कितें क्रांती घडली. आणि आयज जे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाशणा भितर एड्युकेशन क्षेत्राशी जे कितें सांगला, ते एज अ एड्युकेशनिस्ट म्हणून तुम्ही कशें पळयतात त्याकडे? किशोर पळय आता किशोर, एज्युकेशन सेक्टर जर तूं म्हणटा न्ही जाल्यार प्रायमरी स्कुलां जवळ 47 गव्हर्नमेंट प्रायमरी स्कूल ह्या सरकाराच्या काळान क्लोज झालेली आसा. सो ही कित्याक क्लोज जाल्या, कित्याक सरकाराक ही क्लोज करची पडली. मागीर 238 गव्हर्नमेंट स्कूल जी आसा तितूर सिंगल टीचर रन करता ते 1st to 4th. म्हाका सांग, एक टीचर 1st to 4th कसो शिकयतलो भुरग्यांक, आणि त्या भुरग्यांचो आउटपुट क्वालिटी एज्युकेशन कितें आसतलें. सो हेजेर सरकारान उत्तर दिवपाक जाय. तशेंच जसो सरकार म्हणटा की 65,000 स्टुडंट्स आर डुईंग रोबोटिक्स आणि बाकीचे कॉम्प्युटर बेस्ड कोर्सेस, जाल्यार पळोवंक गेले जाल्यार UDISCच्या रिपोर्टा प्रमाणे 20% गव्हर्नमेंट स्कूल डज नॉट हॅव फंक्शनल कॉम्प्युटर लॅब्स. ऑफकोर्स एडेड आसा ते 95% स्कुलां तांचे कडेन आसा. सो ही गव्हर्नमेंट स्कुलाची परिस्थिती अशी कशी. आणि अंगणवाडीचो जर हिशोब घेतलो, हे आम्ही फक्त प्रायमरी आणि लो त्याच्या पयलीं पळोवया, प्रायमरी आणि त्या सकयल.
अंगणवाडी जे आमकां बारीक सेवा दिता जितून तांकां फूड प्लस बारीक सारीक कितें शिकयतात ते, जाल्यार तांकां तेंच्यो ज्यो अंगणवाडी जर तुवें गांवांत पळयत त्यो पयलीं म्हणजे 40% अंगणवाडी सेंटर म्हाका दिसता रेंटेड प्लेसीस आसा. प्लस तांकां सॅलरी कितें मेळटा अंगणवाडीच्या टिचरांक जे असतात ते अंगणवाडीचे पळयतात ते 5,000 ते 13,500 तांकां परमनंटूय ना, पेन्शन बेनिफीट कांय ना. सो हे प्रायमरी लेवलाचें एज्युकेशन कशें चल्लां तें पयलीं पळोवपाक जाय. परतून जे प्रायमरी टीचर आसा अंगणवाडी टीचर तांकां कितलीशीच बारीक बारीक सगळीं गव्हर्नमेंटाची कामां लायतात. सो टिचींग सोडून ते आतां क्लॅरिकल कामां चड करपाक पडल्या. सो जेन्ना एज्युकेशन आमी एक हायर लेवलाचेर वता म्हटलें जाल्यार हे प्रायमरी लेवल हो प्रॉब्लेम पयलीं आसा. कळ्ळें न्ही? आतां जर आमी हायर सेकंडरी कडेन सुद्दां जर गेले जाल्यार खुबशे हायर सेकंडरीनी आतां गव्हर्नमेंट प्लस बाकीचे एडेड सुद्दां जे एंटायरली हेजेर डिपेंड आसता ग्रांटीन एडाचेर आसता ते सुद्दां आउटडेटेड लॅबोरेटरी जाल्लेले आसा. सो आमी जर आतां नवीन एडवान्स टेक्नॉलॉजी आनी नवीन एडवान्स जे चॅलेंजीस आसा ताका जर फेस करपाक जाय जाल्यार आमच्यो म्हाका दिसना इतल्यो बऱ्यो लॅबोरेटरीज अपग्रेड जाल्लेल्यो आसा. मागीर गव्हर्नमेंट हायस्कूल आनी टिचरांची कितें जालें प्रामुख्यान मॅथ्स टिचर्स आनी सायन्स टीचर खंय रिक्रुटमेंट जाल्लेलो आसा. रिक्रुटमेंट जावंक ना, एडहॉक बेसीस लेक्चर बेसीस टिचरां घेता. मागीर ड्रॉप आउट रेट जर तुवें पळयलो आमी जरी म्हणटा की आमी 100% लिटरसी रेट आसा, हायर सेकंडरीक भुरगो जर एसएससी जावन हायर सेकंडरीक वता तो जवळ जवळ 8 ते 10% ड्रॉप आउट आसा. सो हो ड्रॉप आउट कित्याक? हो कित्याक लागून ड्रॉप आउट जाता? म्हणजे एज्युकेशन जर आमी बरें करता आनी सगळ्यो फॅसिलिटी आसा अपग्रेडेड आसा जाल्यार हो ड्रॉप आउट रेट कित्याक रावना? मागीर आता एनईपी सुरू केला म्हणून सांगले सरकारान. एनईपी करपी आमी पहिले राज्य म्हणून जे नेटान सांगता बरी गजाल, पण आमकां एनईपी लागता, सगळ्यांक लागता. हायर एज्युकेशनान कितें चल्लां हें म्हाका डायरेक्ट खबर आसा. पण एनईपी करपाक लागून जो एनईपीन 4 वर्साचो अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम जावपाक जालो तो अजून सँक्शन करूंक ना सरकारान. 3 वर्साचो अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम आसा. इन्फ्रास्ट्रक्चर एडिशनल दिवंक पळयना, टीचर्स एडिशनल दिवंक पळयना. कितलेशेच कॉलेजीन असिस्टंट प्रोफेसर लेक्चर बेसिसाचेर अपॉइंट करता, कॉन्ट्रॅक्ट बेसिसाचेर अपॉइंट करता. आणि जेन्ना टीचर कॉन्ट्रॅक्ट बेसीस लेक्चर बेसीस अपॉइंट करता ताका बाकीची सगळी कामां कॉलेजांची सुद्दां दिता जाल्यार कशें एक्सपेक्ट करता की क्वॉलिटी आउटपूट मेळटलो म्हणून भुरग्यां कडल्यान टिचरा कडल्यान सॉरी. सो टीचर जर क्वॉलिटी इनपूट दिलो जाल्यार आउटपूट क्वॉलिटी मेळटलो. गोवा युनिव्हर्सिटीची परिस्थिती कितें जाल्लेली आसा 30 ते 40% वेकंट जे सँक्शन आसा ते कॉन्ट्रॅक्ट बेसीस लेक्चर बेसिसाचेर काम करता. सो वेर वी आर गिविंग अ बेटर एज्युकेशन आमी कशें म्हणू शकता परतून नवीन जर कितें कोर्सीस सुरू करपाक जाय जाल्यार सरकार काय फायनान्स दिना, स्टाफूय दिना. आसा तेतूर पळय एनईपीचो मेन मुद्दो कितें आसा सरकारान जेन्ना पॉलिसी हाडलेली की इट इज एक मल्टी डिसिप्लिनरी आनी स्किल ओरिएंटेड भुरगे आमचे जावंक जाय म्हणून. पण आसा त्याच टिचरांनी काम चलय अशें कशें जातलें? जर नवीन स्किल जाय, नवीन स्टाफूय जाय, नवीन एडवान्स ट्रेनिंग जाय टिचरांक, हे कांयच ना. आसा तेतूरच चलय. एकमेव मुद्दो म्हणजे कितें फायनान्स आमी काय दिवपाचे ना. आता एनईपीन कितें सांगिल्लें 6% जीडीपी जो आसा तो भितर अलोकेट करपाक जाय. आमचो गोवा सरकार कितलो करता? 2.5% टू मॅक्झिमम 3%. सो इतलो पयसो जर तुमी अलोकेट करतले जाल्यार कशें आउटपूट मेळटलें? आणि आता तर एक म्हाका कांयच कळना की प्रायव्हेटायझेशन भरपूर सुरू जाला. सो ह्यो प्रायव्हेट युनिव्हर्सिटी कित्याक लागून? हांव म्हणटा आमच्यो युनिव्हर्सिटी आसा, आमच्यो कॉलेजीस आसा, तुमकां जर नवीन नवीन कोर्सीस सुरू करपाक तांकांच पयलीं गडगंज करा न्ही. एक प्रत्येक कॉलेजाक नवीन नवीन कोर्स ऑफर करू न्ही. तांकां तुमी सपोर्ट करा. सो आमचे प्रायमरी लेवल सारकें ना, हायस्कूल लेवल प्रॉब्लेम आसा, हायर सेकंडरी लेवल प्रॉब्लेम आसा, कॉलेज लेवल प्रॉब्लेम आसा. तुम्ही भायल्यो युनिव्हर्सिटी हाडटा. आमचे जेमतेम पॉप्युलेशन कितलें? म्हणजे तुम्ही तांकां लँड काडून दितली, लाख लाख स्क्वेअर मिटर लँड दितली आनी मागीर ते कितें कितें फ्युचर कितें तेंचो? इतले भुरगे आमकां आसा तांकां इनपूट जावपाक? म्हाका दिसना. सो हाजेर सरकाराची पॉलिसी कितें आसा कळना. मागीर आयआयटी केले, एनआयटी केले, खंय आयआयटी जाली लास्ट 10 वर्सां हेवटेन तेवटेन भोंवात आसा. काणकोणा पावली, सांग्या पावली, मेळवली पावली, परतून फर्मागुडीचेर आयली. बरोबर? सो आयआयटीचो मुद्दो म्हणजे हे कितें कंप्लीट एज्युकेशन पॉलिसी फेलियर आसा आनी सरकार होच आसा न्ही. सो कॉन्ट्रॅक्च्युअल टिचर्स हे ते कशें कशें जातलें? सो खंयच्या तोंडान म्हणटा की आमी व्हडलो स्टँडर्ड आनी एनईपी
मोठ्या गाजावाजान जरी सुरू केलो, ह्यो सगळ्यो गोष्टी सगळे एज्युकेशन सेक्टरान ज्यो आसा त्यो सगळ्यांक खबर आसा. आणि हे युथांनी एकदम समजपाक जाय की आमचे एज्युकेशन सेक्टर जर आमी कॉम्पिटंट जावपाक जाय जाल्यार एनईपी खऱ्या अर्थान लावपाक जाय. सो एज्युकेशन मिनिस्टरान हितूर सारकें लक्ष घालपाक जाय अशें म्हाका दिसता. म्हणजे 8 वर्सां एज्युकेशन मिनिस्टर म्हणून जे काम मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत जे करतात, तुम्ही ज्या पद्धतीन एज्युकेशन सेक्टरान जे कितें चल्लां ते जर सांगलां ते पळयत जाल्यार सरकारी एज्युकेशन सिस्टम कन्सिडर करता काय प्रायव्हेट एज्युकेशन सिस्टमाचेरूच सरकार उलयता असो प्रश्न हातूंतल्यान पडपाक लागला. आता फुडलो दुसरो महत्वाचो विशय शिक्षणा बरोबर तो म्हटल्यार जॉब. आता जॉब हो सदांच गोंयात प्रायोरिटीचो विषय जाल्लो आसा. आयज मुख्यमंत्र्यांनी गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशना अंडर आनी 2000 जॉब भरतलो अशें सांगलां आणि गोवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशना अंडर 7 ते 8,000 जॉब सरकार भरतलो. आता ह्युमन डेव्हलपमेंट जे कॉर्पोरेशन आसा ते कसले जॉब भरता जाल्यार ते सेक्युरिटी गार्डाचे जॉब भरता, ते एमटीएसाचे जॉब भरता, ते पर्सनल असिस्टंट आणि बारीक बारीक जॉब भरता. आता हे जॉब हे गोवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटा अंडर कित्याक, हे जॉब गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशना अंडर कित्याक भरिना हो एक प्रश्न जालो. आणि दुसरो महत्वाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्या ती 10 वर्सां पुराय जाल्ले जे कॉन्ट्रॅक्च्युअल स्टाफ आसात तांकां आपूण रेग्युलर करतलो म्हणून. आता जॉबाच्या बाबतीत नेमकी मुख्यमंत्र्याची जी भाशणान जो उल्लेख झाला तातून तुमचे कितें म्हणणें? पळय, एक म्हणजे हे इलेक्शनाक लागून हो प्लॅन हे सगळ्यांक कळटा. जर जुमला. इतलो हय असो इतलो प्लॅन आहे, तुजी गेम ती कळ्ळें तुका इलेक्शनाक लागून. जर इतलो ह्युमन रिसोर्स जाय जाल्यार किशोर तुमी म्हणटा तशें तो प्रॉपर स्टाफ सिलेक्शन कित्याक जायना. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट जेतून कॉन्ट्रॅक्ट बेसीस जेतून तांकां पेन्शन कांय ना, सॅलरी सामकी लो. सो हे फक्त कितें एक पोटांक लागून वोट्स मेळपा जाय म्हणून कितें तरी दाखोवपा जाय, तुका जॉब दिता मागीर तूं जातलो रेग्युलर जातलो. पळय, भारतीय जनता पार्टीचो जेन्नाच्यान सरकार आयला तेन्नाच्यान एक कॉन्ट्रॅक्ट बेसीस जे आहा हे खूब वाडत गेला कळ्ळें न्ही. लास्ट 10 वर्सां आनी प्रत्येक फिल्डान, टिचींग फिल्डान तर अशें चड नाशिल्लेच पयलीं. जेन्ना 2002 मनोहर पर्रीकर पयले आलो तेन्नाच्यान चड सुरवात जाली. तेज्या पयलीं फक्त एक तर रेग्युलर ना लेक्चर बेसीस, एक कॉन्ट्रॅक्ट बेसीस दिवप, इल्लोसो पयसो दिवप आणि एक्सपेक्ट करप की सगळे आउटपुट येवप बरोबर ना. आता दुसरे कशें ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट एका कांय अर्थ ना ह्या जॉबांक. तितूर तुका सेक्युरिटी काय ना, तुका रेग्युलर सॅलरी बरी मेळटली अशें कांय ना आनी तूं सदांच त्या दबावा अंडर उरता. जर खरेंच गोंयाक तितलो ह्युमन रिसोर्स जर जाय जाल्यार तो खरो थ्रू प्रॉपर चॅनल तांकां रेग्युलर स्केल बी दिवन घेवपाक जाय. नाजाल्यार आमच्या गोंयकारांच्या लोकांची फुडाकार कितें, तांचो फ्युचर कितें, तांच्या भुरग्यांचें कितें. आणि दुसरे कडेन आनी एक हांवें वाचलें आयच्या रिपोर्टान की 22,000 जॉब वाया गोवा आयपीबी 1,000 प्रोजेक्ट 100 प्रोजेक्टान 22,000 जॉब दिले म्हणटा. आणि हेतूर इन्व्हेस्टमेंट जवळ 6,000 crore इन्व्हेस्टमेंट जाले म्हणटा. पण हे जर कंट्रोल ऑडिटर जनरल तो जर रिपोर्ट जर काढला न्हू, या इंडस्ट्रियल स्टेट आणि ईडीसीचेर तांच्यांनी ताशेरे ओडलेले आसा. 60% अप्रूव्ड इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाचे जे एमओयूज असतात ते रिमेन अनएक्झिक्युटेड. ते फक्त कितें करता, ते फक्त जागो घेता आणि दुसऱ्याच कामाक मागीर कितें तरी वापरता. हो तर व्हडलो गोंधळ कॅग रिपोर्टानूच काडलेलो आसा. तेतूर 22,000 जॉब मेळटले आणि म्हाका दिसता फक्त न्हू एक 5 कंपनी बऱ्यो ऑपरेशनल आसा. तेतूर कितले जॉब मेळ्ळे ही लेटरां जर मुख्यमंत्र्यान सगळ्यांक दाखयली जाल्यार एक आशा आसा की आमकां 22,000 जॉब भरतले म्हणून कळ्ळें न्ही. आणि 10 वर्सां पळय, म्हाका एक सांग, 10 वर्सां कॉन्ट्रॅक्टाचेर कोणे दवरले, खंयचो सरकार आसलेलो? लास्ट 12 वर्सां तर होच सरकार आसा. सो 10 वर्सां कॉन्ट्रॅक्टाचेर तुमी दवरले कित्याक आणि तुमी तांकां कॉन्ट्रॅक्टाचेर दवरले? 10 वर्सां कॉन्ट्रॅक्टाचेर दवरून हय तांकां आतां तुमी रेग्युलरायज करता म्हणून हो गाजावाजा कित्याक करता? अरे हजारांनी पॅरा टिचर्स, पॅरा हेल्थ केअर, म्युनिसिपालिटी स्टाफ, कर्मचारी हे अजूनही कितें हॉनोरेरियम आनी सादे इल्लेशे पयशे घेवन काम करता. कित्याक तांकां रेग्युलर करिना? गरज तर आसा ते रेग्युलर काम. अशें आसा बाबा ते एकूच 5 म्हयन्याचें काम आसा, फुडाराक तें काम ना. सो हे ज्यो सगळ्यो जॉब हितूर जॉबान जितलो सरकारान
सरकाराची पॉलिसी, खास करून या सरकाराची पॉलिसी असा ही सगळी पिळून काढपाची पॉलिसी असा आणि हे सगळे वोट बेज राजकारण, वोटाक लागून केलेले राजकारण, अश्यो खुबश्यो जॉबाच्यो आता ह्यो भायर सरतल्योच आणि ना न्ही ते जॉब दितले पण अशे कॉन्ट्रॅक्ट करून त्यो फुडले राजकारण जिखोवंक जाय, फुडले आमचो सरकार येवंक जाय, पण ते तुमकां आणि आमकां आणि सामान्य लोकांक सुखान जगोंक दिवचे ना. तुका रेग्युलर पोस्ट दिता, तू सुशेगाद प्लॅन कर, असो तुका भवितव्य प्लॅन करपाक ते कशेंच दिवपाचे ना, अशी त्यांची पॉलिसी आसा. ऑफकोर्स आता ह्या कार्यकाळातले निमणे इंडिपेंडन्स डेचे हे भाषण आणि फुडलो इंडिपेंडन्स डे जो येतलो तो नव्या सरकाराचो येतलो. नव्या सरकाराच्या वतीन त्या इंडिपेंडन्स डे नवो मुख्यमंत्री भाषण करतलो. आता नवो मुख्यमंत्री होतो तर प्रमोद सावंत आसतलो काय आणि कोण वेगळो आसतलो ही गजाल वेगळी. आता आमचो टाइम जायत आसा. निमणो विषय आम्ही घेऊया तो मायनिंगेचो विषय आणि तुम्ही मायनिंग पट्ट्यान रावता, तुमकां मायनिंग विषय खूप लागींच्यान तुमकां खबर आसा. मायनिंग रिस्टार्ट जातली अशें मुख्यमंत्र्यांनी म्हटला. दुसरीकडे आम्ही कालूच कामगार नेते इंटकचे गोंय राज्याचे मुखेली ऍडव्होकेट अजय प्रभुगांवकर हांची इंटरव्ह्यू करताले. तांचे अशें म्हणणें आसा की मायनिंग बंद जाल्या उपरांत जे आश्वासन सरकारान दिल्लें की बाबा मायनिंग कंपनींतल्यान ज्यांचे नोकऱ्यो गेल्यो तांकां परत रिइन्स्टेट करतले, तांकां परत घेतले, ते कांयच जावंक ना. नोकऱ्यो मेळोंक ना आणि धंदो व्यवसायूय अजून मेळोंक ना आणि सरकार म्हणटा मायनिंग स्टार्ट करतली. कितें नेमकी मायनिंगेची परिस्थिती आणि आयज मुख्यमंत्र्यांनी जे सांगला की मायनिंग ऑक्टोबरांतल्यान सुरू जातली म्हणून, तुमकां खरें दिसता हें? सो किशोर पळय, मायनिंगाचो कितें आता हांव मायनिंग बेल्टांतल्यान असल्या कारणान हांव हो विषय 2012च्यान सारको फॉलो करता. पळय, भारतीय जनता पार्टीचो सरकार आसलो तेन्ना हो बंद जालेली मायनिंग. 25,000 कोटीचो गफला जाला, हे जाला ते जाला म्हणून पयलीं सरकार चेंज जालो, काँग्रेसीच्यान बीजेपी सरकार आयलो. मागीर जेन्ना सहा कमिशन आयले तेन्ना 35,000 कोटीचो गफला जालो म्हटलो. खंयचे कडेन कितें रिकवरी केल्या आमकां तर कांय खबर ना. आता ते सोड, जेन्ना सरकार म्हणटा की आता 3 महिन्यांनी परतून मायनिंग सुरू जातली, मागीर ऑप्शन केलेले आसा, वेरियस ब्लॉक्स ऑप्शन केल्या की 18 मायनिंग ब्लॉक ऑप्शन जाल्लेले आसा आणि 840 crore आणि 210 crore स्टॅम्प ड्युटी डायरेक्ट सरकाराक मेळ्ळ्या. पण 2012च्या पयलीं 1,200 ते 1,500 कोटी एव्हरी इयर थ्रू मायन्स मेळटाले. आता पळय 2012च्यान बंद उडोवपी भाजप सरकारच, पण त्यांच्यानी मायनिंग पॉलिसी सगळी कंप्लीट वाटलान उडयलेली आसा. थंयसरले मायनिंग बेल्टांतले लोक कंप्लीट. सो आता कितें जाला की ते गव्हर्नमेंट जॉब जाय म्हणून आता तांकां आनी ऑप्शन काय उरूंक ना. आता तू म्हणटालो तसो की रिएम्प्लॉयमेंट खंय जे नवीन जे बारीक सारीक जे कितें मायनी सुरू जाल्या, जे ऑप्शन करून रिएम्प्लॉयमेंट खंय जाल्या, लोक रस्त्यार थंय आसात, लोक कितलेशेच थंय स्ट्रायक करतात, आमकां कामांक घे, आमकां कामांक घेना. सो म्हाका दिसना तशें कितें. आणि मेन म्हणजे जेन्ना हे 210 कोटी जर मेळ्ळा न्हू, म्हाजो एक सिंपल प्रश्न आसा की हांगासर पंचायतीक डायरेक्ट रेव्हेन्यू कितें मेळ्ळा, आधी जो पंचायतीक कितें रेव्हेन्यू मेळटा तो कितें मेळ्ळा. आणि दुसरी गजाल, जेन्ना सुप्रीम कोर्टान सांगलेलें की डिस्ट्रिक्ट मिनरल फाउंडेशन अलोकेशन जो आसा न्ही, हो पुराय जो पयसो जो आसा न्ही, हो जो आसा तो फक्त मायनिंग बेल्टाक जे अफेक्टेड एरियेकूच तो स्पेंड करपा जाय म्हणून. तो रिपोर्टा प्रमाणे आमी जर वाचले जाल्यार 6.5 crore रुपीज आसले ते लायव्हलीहूड अँड स्कील डेव्हलपमेंटाक लागून स्पेंड करपा जाय म्हणून अशें अलोकेट केलेले. मुळात खर्च कितलो केला सरकारान? 0.28 crore. वुमन अँड चायल्ड वेलफेअराक लागून अलोकेट केलेलो आसा 1.58 crore. ऍक्च्युअली कितलो केला? 0.08 crore. मागीर जे हेका आसा मेन म्हणजे मेन फंड जो डिस्ट्रिक्ट मिनरल फाउंडेशनाचो जो करपा जाय, टॉप प्रायोरिटी जे गोष्टीक दिवपा जाय, फॉर एक्झाम्पल ड्रिंकिंग वॉटर सप्लाय, मागीर हेल्थ केअर सॅनिटेशन, एज्युकेशन आनी स्कील डेव्हलपमेंट, वुमन अँड चायल्ड वेलफेअर, फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर, जे बारीक सारीक रोड जे आसा, खंयचे रोड हे उलयता जे मायनिंग बेल्टान आसा ते. खंय हे ऑप्शनान जे तो कितें पयसो मेळ्ळो सुद्धा आसा जाल्यार डिस्ट्रिक्ट मिनरल फंड बाबा कितलो मेळ्ळो आणि कितलो पयसो थंय वापरलो हेजो कांयच थांग पतना, कांयच हिशोब ना. सो मायनिंग आनीक 2 महिन्यांनी सुरू जातले, 3 महिन्यांनी सुरू जातले, ते कांयच ना. जो पर्यंत प्रॉपर मायनिंग पॉलिसी ना तो पर्यंत गोंयकारांक कांयच मेळपाचें ना. हे मायनिंग ब्लॉक सुद्धा कोण घेता? आता गोंयचे मिनेर घेता? म्हाका दिसना. तू जर मायनिंग बेल्टान पळयलें जाल्यार कितलेशे ट्रक आता बेकार आसा, ट्रक ड्रायव्हरूय बेकार आसात, पात्रांवूय बेकार आसा, परिस्थिती एकदम बरी ना. सो
सरकार मायनिंगेन जाल्यार कंप्लीट फेल जालो आसा, म्हणजे मायनिंग पॉलिसी फेल जाल्ली आसा. सो आय डोंट नो ती केन्ना बरे भाशेन जातली. ती सरकारान सिरियसली तेजेर हे करपाक जाय. आता लास्ट 12 वर्सां जाल्यार आमी पळयता जे ते कडेन कांयच ना, मायनिंग पॉलिसी हाजेर कांयच उलोवपाचें ना. कळ्ळें तुका? एकदम एकदम बिकट परिस्थिती. म्हाका दिसता एकदम बिकट परिस्थिती ह्या वाक्याचेर आमी आयच्या ह्या वार्तालापाचो समारोप करूया. मुख्यमंत्र्यांचे आयचे स्वातंत्र्य दिसा निमताचे हे 8वें भाशण, पुणून पयलें भाशण जे 2018 ह्या वर्सा मुख्यमंत्र्यांनी केल्लें ते सभापती असले ह्या नात्यान ते तांणी भाशण केल्लें. त्या खातीर तांची पुराय भाशणां, इंडिपेंडन्स डेची भाशणां ही 9 जाली आणि मुख्यमंत्री म्हणून तांची भाशणां ही 8 जाली. आता गेली 8 वर्सां गोंय राज्याचे मुख्यमंत्री असलेले दोतोर प्रमोद सावंत हांचे हे 8वें भाशण आणि सुमार अर्द वर तांणी आयज भाशण करून ह्यो वेगवेगळ्यो गजाली सांगले. तातूंतल्यो कांय म्हत्वाच्यो गजाली आयज आमी चर्चे खातीर घेतल्यो. आता फुडलें भाशण जें आसा तें नवो सरकार येतलो, त्या नव्या सरकारांतल्या नव्या मुख्यमंत्र्याचे आसतले. आता हे नवे मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत आसतले काय आनी कोण आसतले ते पळोवचें पडटलें. पुणून तूर्त हे मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांचे ह्या कार्यकाळांतलें निमणें भाशण. आता ह्या भाशणा कडेन गोंयकार कसल्या नदरेन कसल्या अपेक्षेन पळयतात. जे भाशण मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केलें आनी आमी ज्या भाशणांतल्या वेगवेगळ्या विशयांचेर जी आता चर्चा केली, वार्तालाप केलो, त्या विशयाचेर तुमचें गोंयकारांचें म्हणणें कितें? आमी एक सरसकट तुमच्या मुखार एक प्रस्ताव असो दवरता की जर गोंयकार म्हणून फाटलीं 14 वर्सां गोंयान भाजपाचें सरकार आसा, हो भाजपाच्या सरकारांतलो निमणें वर्स हें 15वें वर्ष मागीर 20 फेब्रुवारीन जावपाचें आसा. मुख्यमंत्र्याचें नवें भाशण आनी मुख्यमंत्री म्हणून केल्लें 8वें भाशण. जर मुख्यमंत्र्याक 10 मार्क्सांतले जर तुमकां मार्क्स दिवचे जाय जाल्यार 10 पैकी कितले मार्क्स तुमी मुख्यमंत्र्याच्या भाशणाक आनी ह्या भाशणांतल्या वेगवेगळ्या विशयांक दितले? गोंयकारांनो, निश्चितपणान ह्या मार्क्सांतल्यान तुमी तुमच्यो प्रतिक्रिया आनी तुमचो रिस्पॉन्स दिया, जेणे करून तो रिस्पॉन्स सरकारा कडेन पावपाक मदत जातली आनी सगळ्या गोंयकारा कडेन पावपाक मदत जातली. तुमकां आमकां तातूंतल्यान कळपाक शकतलें की गोंयकार ह्या सगळ्या गजालीं कडेन कशा नदरेन पळयता आनी गोंयकार हे सगळे विशय कशे घेता. मुख्यमंत्र्यांच्या आयच्या इंडिपेंडन्स डे भाशणाचेर तुमकां 10तले कितले मार्क्स दिवचे दिसतात? निश्चितपणान आमच्या कमेंट बॉक्सांतल्यान ते मार्क्स दियात. इतलो वेळ सरकार आमची परीक्षा घेता, आयज आमी सरकारची परीक्षा घेवया आनी सरकाराक अशा पद्दतीन मार्क्स दिवन सरकाराक दाखोवन दिवया की आमी सरकारच्या कारभाराचेर समाधानी आसात काय समाधानी ना. चला, उचलात तुमचो हात, बोट आनी मार्क्स दिवपाक सुरवात करा. 10तले कितले मार्क्स तुमी मुख्यमंत्र्याक दितले? डॉक्टर मनोज कोटवाळे, खूप खूप धन्यवाद तुमचे. आयजूच मुख्यमंत्र्याचे भाशण जालें, ती स्पीच तुम्ही पुरायपणान वाचून ताचो अभ्यास करून आणि तुम्ही वेगवेगळे विशय त्या स्पीचीच्या संदर्भात तुम्ही विस्तृतपणे आमच्या विवरा मुखार दवरले, जेणे करून विवराकूय हो विषय आणि ह्या भाशण आणि भाशणा फाटली पार्श्वभूमी समजपाक निश्चितपणान मजत जातली. हाच्या बद्दल मातूय दुबाव ना. तुमचे खूप खूप धन्यवाद. देव बरें करूं. थँक्यू किशोर. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.